नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। अवकाळी पावसाने मिठागर व वीटभट्टी धारकांचा केला लाखोंचा नुकसान। 10 मिनिटाच्या पावसाने पेण तालुक्यात मिठागर व वीटभट्टी धारकांचे होतेचे नव्हते करून टाकले आहे। पेण तालुक्यातील मीठ व्यवसायाला घर घर लागलेली असतानाच काही मिठागरवाले आपला पूर्वपार व्यवसाय करत आहेत, परंतु काल पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात मिठागरांचा नुकसान झाला असून या आठवड्यात उत्पादन होणाऱ्या मिठांचा दर्जा घसरून 50 ते 60 टनाचा नुकसान होणार असल्याचे वाहनागरचे पाटल रामभाऊ काका, पाऊस पडल्यामुळे काय झालंय? पाऊस पडल्यामुळे माल काला पडला, 2 नंबरला माल गेला। किती नुकसान साधारणतः झालंय? बराच नुकसान झाला। तरी किती टन झाला असेल नुकसान? 30 टन झाला। 20-25 टन गेला। म्हात्रे यांनी सांगितले। तर वीटभट्टी धारकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अक्षरशः 10 मिनिटाच्या पावसाने तयार झालेल्या विटा निकामी होऊन चिखल झाला आहे। वीटभट्टी धारकांनी तात्पुरता उपाय म्हणून प्लास्टिकच्या कापडाने विटा झाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यामध्ये सुद्धा त्यांना वाऱ्यामुळे अपयश आला। 4-8 दिवस तरी पुन्हा नव्याने वीट व्यवसाय धारकांना आपले व्यवसाय सुरू करणे शक्य नाही। एकंदरीत दोन्ही व्यवसाय मिळून पेण तालुक्यात 20 ते 25 लाखांचा नुकसान झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा। धन्यवाद।